अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा 5 ऑक्टोबरला. पुतळा समिती बैठकीत निर्णय. जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार होता, त्याचे संपूर्ण नियोजनही झाले आहे. परंतु 2 दिवसांपासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 65 मिलीमीटर पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह 80% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता घेण्याचे निश्चित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा आणि या निमित्ताने होणारी भव्य आणि दिव्य मिरवणूक प्रत्येकाने नजरेत साठविण्यासारखे असणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे कमिटी समन्वयकांनी सांगितले. या कार्यक्रमानिमित्त मागील 8 दिवसात तालुक्याचे प्रत्येक गावातून निघालेल्या भीमज्योत परिक्रमाचे भीमासैनिक, आंबेडकर प्रेमी जनता व तालुक्यातील जनतेने गावोगावी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या या भव्य आणि दिव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. सर्वांना जय भीम. शिरोळ तालुका आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्या सातत्यानं जो आगमन सोहळा रविवार दिनांक 28/9/2025 रोजी आयोजित केलेला होता, मात्र हवामान खात्याचा व नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे महिला, लहान मुले व इतर आपल्या आंबेडकरी जनतेला त्याचा त्रास होऊ नये याकरता हा आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आहे तो 5/10/2025 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे.